Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course Advanced Diploma in Human Resource Management. Today we will be discuss the paper number 7. The paper number 7 is entitled as Human Resource Management Law. आपण जो तुमचा करिअर ओरिएंटेड कोर्स आहे ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सचा या ठिकाणी स्टडी करीत आहोत. त्यामधील जो पेपर नंबर 7 आहे त्या पेपर नंबर 7चा आपण या ठिकाणी स्टडी करीत आहोत. पेपर नंबर 7चे टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉज. आज आपण या लेक्चर्समध्ये या युनिट नंबर 3 मधील अत्यंत इम्पॉर्टंट असा एक कंटेंटचा स्टडी करणार आहात. युनिट नंबर 3चे टायटल आहे इंटरव्ह्यूइंग कॅन्डिडेट्स. तर आज आपण यामध्ये हाऊ टू डिझाईन अँड कंडक्ट अँड इफेक्टिव्ह इंटरव्ह्यू ओके या कंटेंटचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर इफेक्टिव्ह इंटरव्ह्यू कसे डिझाईन केले जातात, ते कशा पद्धतीने कंडक्ट केले जातात, त्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स आहेत. ओके इफेक्टिव्ह इंटरव्ह्यू कंडक्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी अनेक स्टेप्स त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. मग त्या स्टेप्सच्या आधारे ते इफेक्टिव्ह इंटरव्ह्यू कसे डिझाईन केले जाते, ते कसे कंडक्ट केले जाते याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. नाव लेट्स सी हाऊ टू डिझाईन अँड कंडक्ट an effective interview. See the content number 3.3 how to design and conduct अँड इफेक्टिव्ह इंटरव्ह्यू. आपण युनिट नंबर 3चं स्टडी करीत आहोत. ओके लक्षात घ्या, आपण युनिट नंबर 3चं स्टडी करत आहोत. त्यामधील हा लास्ट कंटेंट आहे. कोणता कंटेंट आहे तर हाऊ टू डिझाईन अँड कंडक्ट अँड इफेक्टिव्ह इंटरव्ह्यू. तर इफेक्टिव्ह इंटरव्ह्यू कशा पद्धतीने डिझाईन केला जातो, तो कसा कंडक्ट केला जातो याचा ऑल ओव्हर स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. हाऊ टू डिझाईन अँड कंडक्ट अँड इफेक्टिव्ह इंटरव्ह्यू. तर आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिले आहेत की इंटरव्ह्यूचे अनेक टाईप्स आहेत. ओके इंटरव्ह्यूचे कोणकोणते टाईप्स आहेत तर काही स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू असतात, काही अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू, त्याचबरोबर काही सिच्युएशनल इंटरव्ह्यू, बिहेवियरल इंटरव्ह्यू, पॅनल इंटरव्ह्यू, फोन इंटरव्ह्यू, व्हिडिओ इंटरव्ह्यू असे अनेक इंटरव्ह्यूचे टाईप्स आहेत. मग असे इंटरव्ह्यू कसे डिझाईन केले जातात, ओके ते इफेक्टिव्ह इंटरव्ह्यू कसे कंडक्ट केले जातात याचा स्टडी आज आपण या ठिकाणी करीत आहोत. तर डिझायनिंग अ स्ट्रक्चर्ड सिच्युएशनल इंटरव्ह्यू. ओके या ठिकाणी जो काही स्ट्रक्चर्ड सिच्युएशनल इंटरव्ह्यू आहे हा एक इंटरव्ह्यूचा काय आहे महत्त्वाचा टाईप आहे, स्ट्रक्चर्ड सिच्युएशनल इंटरव्ह्यू. मग त्याचे डिझायनिंग कसे केली जाते, ओके त्याची प्रोसिजर काय आहे त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर ही स्ट्रक्चर्ड सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन करण्यासाठी प्रोसिजर या ठिकाणी यूज केली जाते. मग त्यामध्ये अनेक स्टेप्स आहेत. तर स्टेप्स कोणत्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण हा स्ट्रक्चर्ड सिच्युएशनल इंटरव्ह्यू कसा डिझाईन केला जातो, त्याची रचना कशी केली जाते हे आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर यामधील स्टेप नंबर 1 आहे ॲनलाइज द जॉब. ओके स्ट्रक्चर्ड सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन करताना अनेक स्टेप्स त्यामध्ये ओके डिझाईन करताना त्याच्यामध्ये प्रोसिजर
वापरली जाते, त्या ठिकाणी ती यूज केली जाते. मग या प्रोसिजर्समध्ये अनेक स्टेप्स आहेत. या स्टेप्सच्या माध्यमातून तो स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन करता येतो किंवा केला जातो. मग त्यामधील स्टेप नंबर फर्स्ट आहे ॲनालाइज दी जॉब. तर स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन करताना काय केली जाते फर्स्ट स्टेपमध्ये, तर ॲनालाइज दी जॉब. जो काही जॉब आहे त्याचे ॲनालिसिस म्हणजे त्याचे विश्लेषण या ठिकाणी केले जाते. मग ॲनालाइज दी जॉब हे काय आहे, कशा पद्धतीने त्याचे विश्लेषण केले जाते. नाव लेट्स सी. राईट अ जॉब डिस्क्रिप्शन with a list of job duties. Write a job description with a list of job duties, required know, age, skills and abilities and other worker qualification. जेव्हा स्ट्रक्चर्ड सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन केला जातो, मग असा डिझाईन करताना त्याचे फर्स्टली काय केले जाते, त्या जॉबचे ॲनालिसिस या ठिकाणी केले जाते. मग जो काही जॉब पोझिशन आहे त्याचे ॲनालिसिस करताना त्याचे विश्लेषण करताना अनेक गोष्टी या ठिकाणी त्यांचा स्टडी केला जातो. मग त्या जॉबचे ॲनालिसिस कसे केले जाते, तर जो काही जॉब आहे त्याचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी राईट केले जाते. त्याचबरोबर त्या जॉबच्या काही ड्युटीज असतात. जो काही काम करणार आहे त्या जॉबसाठी त्या जॉबचे काही ना काही ड्युटीज नक्कीच असणार आहेत. मग त्या जॉबच्या ड्युटीजची लिस्ट या ठिकाणी तयार केली जाते. त्याचबरोबर रिक्वायर्ड नॉलेज त्या जॉबसाठी काही आवश्यक असणारे नॉलेज हे देखील या ठिकाणी ठरवले जाते. त्याचबरोबर स्किल्स, कौशल्य, ॲबिलिटीज त्याची क्षमता, त्याचबरोबर अदर वर्कर क्वालिफिकेशन्स आणि इतर क्वालिफिकेशन्स या सर्वांचे या ठिकाणी काय केले जाते, ॲनालिसिस केली जाते. कारण की जो काही जॉब पोझिशन आहे त्या ऑर्गनायझेशनमधील जो काही जॉब आहे त्याचे ॲनालिसिस केल्यानंतरच त्या जॉबसाठी जो काही कॅन्डिडेट हायर करणार आहोत त्या कॅन्डिडेट्सकडे ऑल स्किल्स, ऑल नॉलेज त्या जॉबबद्दलचे असणे आवश्यक आहे. म्हणून स्ट्रक्चर्ड सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन करताना काय केले जाते, फर्स्टली जो काही जॉब आहे त्या जॉबचे ॲनालिसिस केले जाते. मग असे जॉबचे ॲनालिसिस करताना त्यामध्ये अनेक गोष्टींचा काय केला जातो, या ठिकाणी स्टडी केला जातो. मग त्या जॉबसाठी आवश्यक असणारे नॉलेज, स्किल्स, ॲबिलिटीज, त्याचबरोबर अदर वर्कर क्वालिफिकेशन्स, त्या जॉबच्या ड्युटीज, त्या जॉबचे डिस्क्रिप्शन हे यांची एक लिस्ट या ठिकाणी तयार केली जाते आणि त्याच्या आधारे हा स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन केला जातो. त्यानंतर फर्स्टली काय केले, जॉबचे ॲनालिसिस केले. त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे या स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन करण्यासाठीची. त्याच्यामध्ये काय केले जाते, तर रेट दी जॉब्स मेन ड्युटीज. जो काही जॉब आहे त्या जॉबमध्ये अनेक ड्युटीज असतात. मग त्यामध्ये ज्या मेन ड्युटीज असतील त्याला रेटिंग करण्याचे काम या स्टेप नंबर सेकंडमध्ये केले जाते. मग याच्यामध्ये रेट कशा पद्धतीने देतात, तर रेट each job duty say from 1 to 5 based on how important it is to doing the job. सेकंड स्टेपमध्ये काय केली जाते, तर जो काही जॉब पोझिशन आहे, जो जॉब आहेत त्याच्या ड्युटीज असतात. मग त्यामध्ये ज्या मेन ड्युटीज असतील त्यानुसार त्या ठिकाणी रेट देण्याचे काम, रेटिंग करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. मग असे रेटिंग कशा पद्धतीने दिले जाते, तर रेट इच जॉब ड्युटी याच्यामध्ये प्रत्येक जॉब ड्युटी जॉबची जी काही ड्युटी असेल त्यानुसार यामध्ये रेट दिले जातात. मग असे रेट कसे दिले जातात, तर फ्रॉम 1 to 5 1 ते 5 या प्रमाणात असे रेट या ठिकाणी दिले जातात. अँड बेस्ड ऑन हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू डुईंग दी जॉब. आणि असे रेटिंग देताना त्याचा आधार कोणत्या गोष्टीचा घेतला जातो, तर जो काही जॉब असेल तो इम्पॉर्टंट हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू डुईंग दी जॉब. जो काही जॉब आहे तो कसा इम्पॉर्टंट आहे
ओके, त्याच्या आधारे या ठिकाणी काय केले जाते, रेट देण्याचे काम केले जाते. मग लक्षात घ्या, स्ट्रक्चर्ड सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन करताना अनेक स्टेप्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. ते एका प्रोसिजरनुसार काय केली जाते, हा स्ट्रक्चर्ड सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन केला जातो. मग फर्स्ट स्टेपमध्ये जो काही जॉब आहे त्याचे ॲनालिसिस केले जाते. सेकंड स्टेजमध्ये काय केली जाते, जो काही जॉब आहे त्या जॉबचे जे मेन ड्युटीज असतात त्याला रेट देण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्यानंतर यामधील थर्ड स्टेप आहे. या थर्ड स्टेपमध्ये काय केले जाते, तर क्रिएट इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. ओके, जेव्हा स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन केला जातो त्यावेळेस अनेक गोष्टी या ठिकाणी लक्षात घेतल्या जातात. मग थर्ड नंबरच्या स्टेपमध्ये काय केले जाते, तर क्रिएट इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. ज्यावेळेस त्या जॉबसाठी इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे त्यावेळेस कोणते क्वेश्चन्स विचारले पाहिजे, त्या क्वेश्चनची या ठिकाणी काय केली जाते, ते क्वेश्चन्स क्रिएट केले जातात. त्याची एक लिस्ट तयार केली जाते. क्रिएट इंटरव्ह्यू क्वेश्चन्स फॉर ईच ऑफ दी जॉब ड्युटीज. जो काही जॉब ड्युटीज आहेत त्याच्यानुसार ओके, जो काही इंटरव्ह्यू घेणार आहे त्या इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स या ठिकाणी क्रिएट केले जातात. विथ मोर क्वेश्चन्स फॉर दी इम्पॉर्टंट ड्युटीज. आणि इम्पॉर्टंट ड्युटीजनुसार या ठिकाणी अनेक क्वेश्चन्स तयार केले जातात. रिकॉल दॅट सिच्युएशनल क्वेश्चन्स पोज अ हायपोथेटिकल जॉब सिच्युएशन सच ॲज what would you do if the machine suddenly began heating up? Job knowledge questions assess knowledge essential to job performance, such as what is HTML. Willingness questions gauge the applicant's willingness and motivation to meet the job's requirement. To do repetitive physical work or to travel. Behavioral questions, of course, ask candidates how they handle similar situation. तर असे क्वेश्चन्स तयार करताना जो काही जॉब आहे त्या जॉबचे जे काही ड्युटीज आहेत त्या लक्षात घेतले जातात आणि कशा पद्धतीचे क्वेश्चन्स त्या कॅन्डिडेट्सला विचारले पाहिजेत ते क्वेश्चन्स या ठिकाणी क्रिएट केले जातात. मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. द पीपल हू क्रिएट द क्वेश्चन्स usually write them as a critical incidents. For example, to probe for intuitions, the interviewer might ask these situational questions. Your spouse and 2 teenage children are sick, bed with colds. There are no relatives or friends available to look in on them. Your shift starts in 3 hours. What would you do? ओके, याच्यामध्ये असे अनेक वेगवेगळे जे क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामधील एक क्वेश्चन्स या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की कशा प्रकारचा क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारला जातो. तर युअर स्पाउस अँड 2 टीनेज चिल्ड्रन आर सिक इन द बेड विथ कोल्ड्स. ओके, समजा तुमची बायको आणि तुमचे 2 चिल्ड्रन्स हे बेडवरती काय केले आहेत, झोपलेले आहेत. तर ते का झोपलेले आहेत, तर त्यांना कोल्ड म्हणजे त्यांना ताप आला आहे, ते आजारी आहेत. मग देअर आर नो रिलेटिव्ज ऑर फ्रेंड्स अवेलेबल टू लुक इन ऑन देम. आणि त्या ठिकाणी तुमचे कोणतेही रिलेटिव्स किंवा फ्रेंड्स हे अवेलेबल नसतील त्यांची काळजी घेण्यासाठी. मग युअर शिफ्ट स्टार्ट्स इन 3 hours. मग तुम्ही त्यांना 3 तासामध्ये शिफ्ट करू शकता का? व्हॉट वूड यू डू? मग तुम्ही त्या ठिकाणी काय कराल? असे अनेक प्रकारचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जातात. त्यानंतर या स्ट्रक्चर्ड सिच्युएशनल इंटरव्ह्यूमध्ये जे स्टेप नंबर 4 आहे, ओके, त्याची जी काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर आपण यामधील स्टेप नंबर 4, तर यामध्ये स्टेप नंबर 4मध्ये काय केले जाते, तर क्रिएट बेंचमार्क आन्सर्स. तर या स्टेप नंबर 4मध्ये काय केले जाते,
बेंचमार्क आन्सर या ठिकाणी क्रिएट केले जाते. मग असे बेंचमार्क आन्सर्स कशा पद्धतीने क्रिएट केले जाते? तर फॉर इच क्वेश्चन्स डेव्हलप आयडियल बेंचमार्क आन्सर्स फॉर गुड 5 रेटिंग, मार्जिनल 3 रेटिंग अँड पुअर 1 रेटिंग आन्सर्स अँड रेटिंग शीट्स. यामध्ये काय केली जाते? प्रत्येक क्वेश्चन्सनुसार ओके इच क्वेश्चन्स जे काही क्वेश्चन्स असतात त्या प्रत्येक क्वेश्चन्सनुसार त्यांचे बेंचमार्क जे काही आन्सर्स असतील ओके त्यांची आयडियल आन्सर्स असतील त्यानुसार या ठिकाणी काय केले जाते? रेटिंग ठरवले जातात. मग त्याचे गुड आन्सर असेल तर त्याला 5 रेटिंग दिले जाते. मार्जिनल रेटिंग किती आहे? तर 3 रेटिंग दिले जाते. त्याचबरोबर पुअर असेल तर 1 रेटिंग दिले जाते. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी रेटिंग शीट ही तयार केली जाते. दी स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू गाईड प्रेझेंट्स अँड एक्झाम्पल 3 बेंचमार्क आन्सर्स फ्रॉम लो टू हाय for the example questions above might be. I had say home. My spouse and family come first. I had phoned my supervisor and explained my situation. And since they only have colds, I had come to work. ओके या ठिकाणी ओके त्यांनी स्टेप नंबर 3 मध्ये क्वेश्चन विचारला होता की तुमची स्पाऊस म्हणजे तुमची पत्नी आणि तुमचे 2 मुले हे काय आहेत? आजारी आहेत, त्यांना ताप आलेला आहे, ते घरी तुमच्या बेडवरती झोपलेले आहेत. मग त्यावेळेस तुम्ही आणि त्या ठिकाणी तुमचे फ्रेंड्स किंवा रिलेटिव्ह अवेलेबल नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी काय करणार? ओके असा क्वेश्चनचा स्टेप नंबर 3 मध्ये विचारलेला होता. मग त्याचे आन्सर ओके जो इंटरव्ह्यू घेत आहे त्या व्यक्तीला त्याचे आन्सर्स काय अपेक्षित आहे? तर त्यावेळेस द कॅन्डिडेट्सने असे आन्सर दिले की आय हॅड स्टे होम. ओके मी घरीच थांबलो आहे. माय स्पाऊस अँड माय फॅमिली कम फर्स्ट. त्याच्यासाठी त्याची पत्नी आणि त्याची फॅमिली हे काय आहे? अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आय हॅड फोन माय सुपरवायझर अँड एक्सप्लेन माय सिच्युएशन. मग मी काय करणार आहे? तर मी माझा जो सुपरवायझर आहे त्याला मी फोन करेन आणि त्याला जी काही सिच्युएशन आहे ते एक्सप्लेन करण्याचे काम त्या ठिकाणी करेन. अँड सिन्स दे ओनली हॅव कोल्ड्स आय हॅड कम टू वर्क. आणि जर फक्त माझ्या पत्नीला किंवा माझ्या मुलांना कोल्ड असेल, फक्त तापच असेल, तर मी पुन्हा त्या वर्कला काय होईल? आय हॅड कम टू वर्क. अशा प्रकारचे आन्सर्स तो त्या ठिकाणी देत असतो. मग असे आन्सर्स दिल्यानंतर त्याच्या किती रेटिंग दिले पाहिजे हे या स्टेप नंबर 4 मध्ये ठरवले जाते. त्यानंतर यामधील स्टेप नंबर 5 आहे अपॉइंट द इंटरव्ह्यू पॅनल अँड कंडक्ट इंटरव्ह्यू. जेव्हा स्ट्रक्चरल सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन केला जातो तर त्यासाठी डिझाईन करण्यासाठी एक प्रोसिजर यूज केली जाते. त्या प्रोसिजर्समध्ये अनेक स्टेजेस आहेत. मग त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे ॲनालाइज दी जॉब. जो काही जॉब आहे त्याचे ॲनालिसिस फर्स्ट स्टेपमध्ये केली जाते. सेकंड स्टेपमध्ये काय केली जाते? तर जो काही जॉब आहे त्या जॉबचे ज्या काही ड्युटीज आहेत त्या ड्युटीजनुसार योग्य ते रेटिंग करण्याचे काम, रेटिंग देण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्यानंतर यामध्ये स्टेप नंबर 3 आहे. स्टेप नंबर 3 मध्ये काय केले जाते? तर जेव्हा इंटरव्ह्यू घेणार आहे त्या इंटरव्ह्यूच्या वेळेस कोणते क्वेश्चन्स विचारले पाहिजे ते या ठिकाणी क्रिएट केले जातात. त्यानंतरची आहे स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 मध्ये काय केले जाते? जेव्हा त्या इंटरव्ह्यू द्यायला आलेला जो कॅन्डिडेट आहे त्याला क्वेश्चन्स विचारल्यानंतर तो जो काही आन्सर देणार आहे ओके त्या आन्सरसाठी किती रेटिंग दिले पाहिजे त्याचे बेंचमार्क करायचे या ठिकाणी काम केले जाते. यानंतरची स्टेप नंबर 5 आहे. स्टेप नंबर 5 मध्ये काय केले जाते? तर अपॉइंट द इंटरव्ह्यू पॅनल अँड कंडक्ट इंटरव्ह्यू. ओके स्टेप नंबर 5 मध्ये काय केले जाते? जो काय इंटरव्ह्यू घेणारा जो पॅनल आहे तो या ठिकाणी अपॉइंट केला जातो आणि त्यानंतर जो इंटरव्ह्यू आहे तो या ठिकाणी कंडक्ट केला जातो. ओके स्टेप नंबर 5 मध्ये काय केले जाते? तर जो इंटरव्ह्यू पॅनल आहे तो अपॉइंट करून तो इंटरव्ह्यू या ठिकाणी कंडक्ट केला जातो. एम्प्लॉयर्स जनरली
कंडक्ट स्ट्रक्चर्ड सिच्युएशनल इंटरव्ह्यू युझिंग अ पॅनल. एम्प्लॉयर्स काय करतात, तर असा स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू कंडक्ट करताना अशा पॅनलचा वापर या ठिकाणी करीत असतात. रॅदर दॅन वन ऑन वन, द पॅनल युजली कन्सिस्ट ऑफ 3 to 6 मेंबर. मग असा जो का इंटरव्ह्यू घ्यायला येणारा जो पॅनल आहे, त्या पॅनलमध्ये किती व्यक्ती असतात, तर 3 to 6 मेंबर्स त्या पॅनलमध्ये कन्सिस्ट केलेले आहेत. त्यामध्ये 3 ते 6 व्यक्ती हे त्या पॅनलमध्ये असू शकतात. प्रेफरेबली द सेम वन्स who wrote the questions and answers. It may also include the jobs supervisor and incumbent and a human resource representative. The same panel interviews all candidates for the job. मग असा पॅनल या ठिकाणी काय केला जातो, अपॉइंट केला जातो. पॅनल कशासाठी अपॉइंट केला जातो, तर जो काय इंटरव्ह्यू आहे तो इंटरव्ह्यू कंडक्ट केल्यानंतर इंटरव्ह्यू घेण्यासाठी कोणीतरी व्यक्ती हवी आहे. मग असा पॅनल या ठिकाणी अपॉइंट केला जातो आणि त्यानंतर तो इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो. मग हे पॅनलचे जो पॅनल असतो त्याच्यामध्ये किती व्यक्ती असतात किंवा मेंबर्स असतात, तर 3 to 6 मेंबर्स त्या पॅनलमध्ये व्यक्ती असू शकतात. मग यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाणार, त्यांच्याकडून कसे आन्सर्स अपेक्षित आहेत, हे सर्व या ठिकाणी रोट म्हणजे लिहून ठेवले जातात. अशा प्रकारे हा स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू काय केला जातो, डिझाईन केला जातो. लक्षात घ्या, स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन करताना काय केले जाते, एक प्रोसिजर तयार केली जाते. मग या प्रोसिजरच्या आधारे तो स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू या ठिकाणी डिझाईन केला जातो. मग त्या प्रोसिजरमध्ये 5 स्टेप्स आहेत. त्या 5 स्टेप्सच्या आधारे तो स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू अशा पद्धतीने डिझाईन केला जातो. मग फर्स्ट स्टेपमध्ये काय केली जाते, तर जो काही जॉब आहे, जो स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू घेण्यासाठी पहिल्यांदा काय ठरवले आहे, कोणत्या जॉबसाठी आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. मग जो काही जॉब आहे, जे पोझिशन आहे, त्या जॉबचे या ठिकाणी फर्स्टली ॲनालाइज केले जाते. जॉबचे ॲनालिसिस केल्यानंतर जो काही जॉब आहे त्याचे काही मेन ड्युटीज असतात. मग त्या मेन ड्युटीज कोणत्या आहेत त्याच्या आधारे त्याला रेटिंग देण्याचे काम हे स्टेप नंबर 2 मध्ये केले जाते. त्यानंतर या स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन करताना जी काही प्रोसिजर यूज केली जाते त्याच्यामध्ये स्टेप नंबर 3 आहे. त्यामध्ये काय केले जाते, तर जेव्हा इंटरव्ह्यू घेणार आहे त्या इंटरव्ह्यूच्या वेळेस अनेक क्वेश्चन्स विचारले जातात. मग ते क्वेश्चन्स कोणत्या टाईपचे विचारले पाहिजेत, ते क्वेश्चन्स कोणते असणार आहेत, ते क्वेश्चन्स या ठिकाणी क्रिएट करण्याचे काम या स्टेप नंबर 3 मध्ये केले जाते. त्यानंतर यामधील या प्रोसिजरमध्ये स्टेप नंबर 4 आहे. स्टेप नंबर 4 मध्ये काय केले जाते, तर क्रिएट बेंचमार्क आन्सर्स. जेव्हा त्या व्यक्तीला, त्या कॅन्डिडेट्सला क्वेश्चन्स विचारले जातात, इंटरव्ह्यू घेताना जे क्वेश्चन्स विचारले जातात, मग त्या क्वेश्चन्सची योग्य ते आन्सर्स येणे अपेक्षित असते. मग त्या व्यक्तीने, त्या कॅन्डिडेट्सने जे काही आन्सर्स देणार आहे त्या आन्सर्सचे बेंचमार्क आन्सर्स या ठिकाणी क्रिएट केले जाते आणि त्या आन्सर्सवरून त्या कॅन्डिडेट्सला किती रेटिंग द्यायचे ते या ठिकाणी ठरवले जाते. हे या स्टेप नंबर 4 मध्ये केले जाते. आणि या स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन करताना जी प्रोसिजर अवलंबली जाते त्याच्यामधील लास्ट स्टेज आहे. तर त्या लास्ट स्टेजमध्ये काय केले जाते, तर अपॉइंट द इंटरव्ह्यू पॅनल अँड कंडक्ट इंटरव्ह्यू. तर लास्ट स्टेजमध्ये काय केले जाते, जो इंटरव्ह्यू घेणार आहे, जॉब पोझिशनसाठी इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे, तो जॉबसाठी जो इंटरव्ह्यू घेणार आहे ते जॉबसाठी इंटरव्ह्यू घेण्यासाठी काहीतरी व्यक्ती असणे आवश्यक आहे. मग त्या ठिकाणी एक पॅनल अपॉइंट केले जाते.
त्याला इंटरव्ह्यू पॅनल असे म्हणतात. मग हा इंटरव्ह्यू पॅनल त्या ठिकाणी अपॉइंट केला जातो आणि त्याच्यानंतर तो जो काही इंटरव्ह्यूज आहे तो या ठिकाणी कंडक्ट केला जातो. म्हणजे काय केले जाते, फर्स्टली जो काही जॉब आहे त्याचे ॲनालिसिस केले जाते. त्याच्यानंतर त्याच्यातले जे काही मेन ड्युटीज आहेत त्या ड्युटीजला रेटिंग दिले जाते. त्यानंतर त्या इंटरव्ह्यूवरला कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारणार आहेत ते क्वेश्चन्स या ठिकाणी क्रिएट केले जातात. त्यानंतर जे काही क्वेश्चन्स विचारले आहेत त्या क्वेश्चनचे आन्सर्स कसे यायला हवेत आणि त्याने जे काही आन्सर्स दिले आहेत त्याचे रेटिंग कशा पद्धतीने केले जाते ते या ठिकाणी ठरवले जाते. आणि लास्टला जो काय इंटरव्ह्यू आहे तो कंडक्ट केला जातो आणि तो इंटरव्ह्यू कंडक्ट केल्यानंतर जो व्यक्ती इंटरव्ह्यू घेणार आहे त्या इंटरव्ह्यू पॅनलला या ठिकाणी अपॉइंट केले जाते. तर अशा पद्धतीने हा जो काही स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू आहे तो अशा पद्धतीने या ठिकाणी डिझाईन केला जातो. लक्षात घ्या, आपण स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू कसा डिझाईन केला जातो, त्याची रचना कशी केली जाते त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन करताना एक प्रोसिजर यूज केली जाते. त्या प्रोसिजरच्या आधारे त्या प्रोसिजरमध्ये 5 स्टेप्स या इन्क्लूड आहेत. त्या 5 स्टेप्सच्या आधारे हा स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन केला जातो. तर स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू म्हणजे नक्की काय आहे, तर एखादी सिच्युएशन असेल तर त्या सिच्युएशननुसार हा इंटरव्ह्यू घेतला जातो. मात्र जी काही सिच्युएशन आहे त्याचे स्ट्रक्चर या ठिकाणी ठरलेले असते. म्हणजे कशा पद्धतीचे स्ट्रक्चर ठरलेले असते, तर तो जो काही इंटरव्ह्यू घेणार आहोत स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये पास्टमध्ये एखादी घटना घडली असेल तर ती सिच्युएशन, ती पास्टमध्ये असलेली जी घटना आहे ती या ठिकाणी काय केली, ती सिच्युएशन क्रिएट करून दिली जाते आणि त्याच्या आधारे त्या इंटरव्ह्यू घेतला जातो. आणि त्याच्यामध्ये जे काही क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत त्याचे स्ट्रक्चर या ठिकाणी या स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यूमध्ये ऑलरेडी ठरलेले असते आणि त्याच्यानुसार तो स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू त्या कॅन्डिडेटचा, त्या ॲप्लिकंटचा या ठिकाणी घेतला जातो. मग असा स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू घेताना या प्रोसिजरचा यूज त्या ठिकाणी केला जातो. या प्रोसिजरमध्ये या 5 स्टेप्स इन्क्लूड आहेत. तर त्या 5 स्टेप्स कोणत्या आहेत, तर त्यामधील फर्स्ट स्टेप आहे ॲनालाइज द जॉब. सेकंड स्टेप आहे रेट द जॉब्स मेन ड्युटीज. थर्ड स्टेप आहे क्रिएट इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. 4 नंबरची स्टेप आहे क्रिएट बेंचमार्क आन्सर्स. अँड लास्ट स्टेप आहे अपॉइंट द इंटरव्ह्यू पॅनल अँड कंडक्ट इंटरव्ह्यूज. अशा प्रकारे या 5 स्टेप्सच्या आधारे हा स्ट्रक्चर्ड सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन केला जातो. लक्षात आले की स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू कसा डिझाईन केला जातो, तर त्याच्यासाठी एक प्रोसिजर यूज केली जाते. त्या प्रोसिजरमध्ये या 5 स्टेप्सच्या आधारे तो स्ट्रक्चर्ड सिच्युएशनल इंटरव्ह्यू डिझाईन केला जातो. तर आपण स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू कसा डिझाईन केला जातो याचा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. तुमचा जो ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कोर्स आहे, तुमचा जो COC कोर्स आहे म्हणजे करिअर ओरिएंटेड कोर्स आहे, तो आहे ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. मग यामध्ये तुम्हाला पेपर नंबर 7, पेपर नंबर 8 आणि पेपर नंबर 9 असे 3 पेपरचा स्टडी 1 बाय 1 तुम्हाला करायचा आहे. तुम्ही BComच्या 3rd इयरला आहात. मग 3rd इयरला असताना तुम्हाला हा ॲडव्हान्स्ड डिप्लोमा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे. मग या कोर्समध्ये तुमची 300 मार्क्सची एक्झाम ही घेतली जाणार आहे. यामधील जो पेपर नंबर 7 आहे तो 100 मार्क्ससाठी आहे. पेपर नंबर 8 हा देखील 100 मार्क्ससाठी आहे आणि पेपर नंबर 9 हा देखील 100 मार्क्ससाठी आहे. अशी 300 मार्क्सची एक्झाम तुमची घेतली जाणार आहे. तर या पेपर नंबर 7चा आपण स्टडी करतोय. पेपर नंबर 7चे टायटल आहे
ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉज. तर त्या पेपर नंबर 7मध्ये तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये 4 टॉपिक्स आहेत. तर ते 4 टॉपिक्स कोणते आहेत त्यांचा ओव्हरव्ह्यू आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये घेतलेला आहे. आज आपण या लेक्चर्समध्ये जो त्या सिलेबसमधील युनिट नंबर 3 आहे, ओके, इंटरव्ह्यूइंग कॅन्डिडेट्स, त्याच्यामधील आपण एक अत्यंत इम्पॉर्टंट अशा कंटेंटचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केला आहे. तर आज आपण या लेक्चर्समध्ये कोणत्या कंटेंटचा स्टडी केला, तर हाऊ टू डिझाईन इफेक्टिव्ह इंटरव्ह्यू, ओके, कंडक्ट अँड इफेक्टिव्ह इंटरव्ह्यू. एखादा जो इंटरव्ह्यू आहे तो कशा पद्धतीने डिझाईन केला जातो आणि तो कसा कंडक्ट केला जातो याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केला आहे. तर आज लेक्चर्समध्ये आपण फक्त स्ट्रक्चर्ड सिच्युएशनल इंटरव्ह्यू कशा पद्धतीने डिझाईन केला जातो, ओके. आज आपण या लेक्चर्समध्ये कोणत्या कंटेंटचा स्टडी केला, तर जो काही स्ट्रक्चर्ड सिच्युएशनल इंटरव्ह्यू आहे तो कसा डिझाईन केला जातो, त्यासाठी जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजरमध्ये अनेक स्टेप्स इन्क्लूड आहेत, इन्व्हॉल्व आहेत. तर स्टेप्सच्या आधारे तो स्ट्रक्चर्ड सिच्युएशनल इंटरव्ह्यू कसा डिझाईन केला जातो याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर हाऊ टू कंडक्ट अँड इफेक्टिव्ह इंटरव्ह्यू, ओके. इफेक्टिव्ह इंटरव्ह्यू म्हणजे प्रभावी मुलाखत कशा प्रकारे कंडक्ट केली जाते, आयोजित केली जाते याचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. कारण यामध्ये अनेक स्टेप्स या इन्क्लूड आहेत, इन्व्हॉल्व आहेत. यामध्ये ओके 8 स्टेप्सच्या आधारे हा इफेक्टिव्ह इंटरव्ह्यू म्हणजे प्रभावी मुलाखत या ठिकाणी कंडक्ट केली जाते. मग या नेक्स्ट लेक्चरला आपण या 8 स्टेपचा स्टडी करणार आहोत. तर आज आपण या लेक्चर्समध्ये कोणत्या कंटेंटचा स्टडी केला, तर स्ट्रक्चर्ड सिच्युएशनल इंटरव्ह्यू कशी डिझाईन केली जाते, त्याच्यासाठी जी काही प्रोसिजर यूज केली जाते त्या प्रोसिजरमध्ये अनेक स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत. यामध्ये मोस्टली 5 मेन स्टेप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे ॲनालाइज दी जॉब, सेकंड स्टेप आहे रेट दी जॉब, थर्ड स्टेप आहे क्रिएट इंटरव्ह्यू क्वेश्चन, 4 नंबरची स्टेप आहे क्रिएट बेंचमार्क आन्सर्स अँड स्टेप नंबर 5 आहे अपॉइंट दी इंटरव्ह्यू पॅनल अँड कंडक्ट इंटरव्ह्यू. मग असे 5 स्टेप्सच्या आधारे आपण स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू कसा डिझाईन केला जातो याचा स्टडी यामध्ये केला आहे. जेव्हा जो पॅनल आहे इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेला जो पॅनल आहे तो अपॉइंट केला जातो, तर त्या पॅनलमध्ये अनेक व्यक्ती हे एकत्र येऊन असा त्या एका व्यक्तीचा काय करीत असतात, इंटरव्ह्यू घेत असतात. ओके, लक्षात येते. पॅनल इंटरव्ह्यू कसा घेतला जातो, तर यामध्ये अनेक व्यक्ती, ओके, या पॅनलमध्ये किती व्यक्ती इन्व्हॉल्व असतात, तर 3 to 6 मेंबर्स त्या पॅनलमध्ये इन्व्हॉल्व असतात. मग असे 3 to 6 व्यक्ती एवढे सर्व पर्सन्स एका कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घेत असतात. आणि असा इंटरव्ह्यू घेताना हे सर्व पॅनलमधील जे मेंबर्स आहेत त्या इंटरव्ह्यूअरला म्हणजे जो मुलाखत द्यायला आलेला व्यक्ती आहे, जो कॅन्डिडेट आहे, जो एम्प्लॉई आहे, त्याला अनेक क्वेश्चन्स ते या ठिकाणी विचारित असतात. आपण स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यूचा स्टडी करतोय. मग यामध्ये अनेक सिच्युएशन्सच्या आधारे त्याला क्वेश्चन्स विचारले जातात आणि पॅनलमध्ये ओके जे काही मेंबर्स आहेत त्यांनी पहिल्यांदाच कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स त्या कॅन्डिडेट्सला विचारायचे आहे हे त्याचं स्ट्रक्चर यामध्ये ठरवलेले असते. त्या स्ट्रक्चरनुसारच काय केले जातात ते क्वेश्चन्स त्या ठिकाणी त्या कॅन्डिडेट्सला त्या ॲप्लिकंट्सला विचारले जातात आणि त्याने जे काही आन्सर्स दिलेले असते ओके जे क्वेश्चन्स विचारले आहेत त्याचे जे काही आन्सर्स दिलेले असते त्या आन्सर्सवरून त्याला रेटिंग किती द्यायचे हे पॅनल एकत्र मिळून डिसिजन घेत असतात. ओके, जो कॅन्डिडेट आहे त्याने त्या क्वेश्चन्सचे कशा पद्धतीने आन्सर्स दिले आहेत त्यानुसार त्याला रेटिंग किती द्यायचे याचा डिसिजन त्या पॅनलमधील ऑल मेंबर्स एकत्र मिळून घेत असतात.
आणि त्यानंतर तो जो काही कॅन्डिडेट आहे त्याला जे काही रेटिंग दिले आहे त्या रेटिंगच्या आधारे तो जो कॅन्डिडेट आहे त्याला सिलेक्ट करायचे की नाही. ओके, तो जो काही जॉब पोझिशन आहे त्या जॉब पोझिशनसाठी या कॅन्डिडेटला सिलेक्ट करायचे की नाही हे ऑल मेंबर्स, त्या पॅनलमधील ऑल मेंबर्स एकत्र मिळून डिसिजन घेऊन ते ठरवित असतात. अशा प्रकारे हा इंटरव्ह्यू या ठिकाणी डिझाईन केला जातो. असा इंटरव्ह्यू डिझाईन करताना त्यासाठी एक प्रोसिजर यूज केली जाते. त्या प्रोसिजरमध्ये या 5 स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत. ओके, या 5 स्टेप्सच्या आधारे हा स्ट्रक्चर सिच्युएशनल इंटरव्ह्यू अत्यंत चांगल्या प्रकारे अशा पद्धतीने डिझाईन या ठिकाणी केला जातो. ओके, थँक्यू.